श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. आता कुंजिका स्तोत्र किती वेळा पाठ करावेत? यथाशक्ती करा. 3 वेळा करा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा. ठीक आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की येत्या शनिवारी आपलं स्मशान पारायण होणार आहे. येत्या शनिवारी काळ भैरव जयंती आहे. या शुभमानस पर्वावरती अलॉंग विथ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स लोटस फीट ऑफ दत्तात्रय स्वामी महाराज आणि आपलं म्हणजे इतका मोलाचा क्षण दिलाय महाराजांनी. तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलं असेल की मी दरवेळेला दर लाईव्ह सेशनमध्ये दत्तप्रबोधिनी न्यासच्या माध्यमातून एकच गोष्ट बोलतो, काळ भैरव शासन ते दत्तगुरु अनुशासन. आता याच्यामध्ये मी तुम्हाला नियतीकडून पुरावा देऊ शकतो की आता जी सत्ता आहे ती काळ भैरव शासन ते दत्तगुरु अनुशासन आहे. पुरावा असा आहे की या महिन्यात शनिवारी 27 तारखेला काळ भैरव जयंती आहे आणि त्याच वेळेला आपलं सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण सुद्धा असतं रात्री. पुढच्या महिन्यात डिसेंबरला शनिवारीच दत्त जयंती आहे आणि त्यावेळेला सुद्धा आपलं सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण आहे. तर तुम्हा लोकांना हा जो योग जुळून आलेला आहे शनिवारच्या आपल्या सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणाचा सोबत काळ भैरव जयंती आणि दत्त जयंतीचा जो योग आलेला आहे, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे सगळ्यांचं ते मला जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे हा जो योग जुळून आलेला आहे दर शनिवारी आपल्या तत्वाला अनुसरून महाराजांनी त्यांची जयंती ठेवली. तर या बाबतीत तुमचं सगळ्यांचं जे काय मत आहे ते कृपया करून सांगा किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाठवा. आणि जर लाईव्ह सेशन आवडत असेल तर कृपया करून लाईक करा, सेव्ह करा. तुमच्या टाइमलाईनवरती तुम्ही जर शेअर करू शकत असाल तर अतिशय उत्तम आहे. कारण हे कॅलेंडर काही मी तर नाही बनवलं, हे तर त्या परमेश्वराचं काम आहे की नाही. त्याच्यामध्ये आपल्या दत्तप्रबोधिनी तत्वाला अनुसरूनच नियतीचं सूत्रसंचलन चालतंय. वावगीताई एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. आनंद आहे. लेट एव्हरीवन कम्स. आनंद आहे. तुमच्या सगळ्यांसाठी बऱ्याच गोष्टी आहेत, लाईनअप आहेत. दत्तप्रबोधिनीचं मंगळसूत्र पण सिद्धावस्थेमध्ये आहे, चालू आहे. तुमच्या सगळ्यांची वेळ अतिशय महत्वाची आहे. तुमच्या सगळ्यांच्या वेळेला अनुसरूनच कष्ट करतोय आम्ही. 24/7 कष्ट सुरू आहे. दिवसभरामध्ये अपॉइंटमेंट्स आहेत, रेकॉर्डिंग्स आहेत, आहे की नाही. संध्याकाळी बाकीची कामं आहेत ऑफिसची, रात्री पॅरानॉर्मलची कामं आहेत, सकाळी साधना आहे. काय सुटका आहे सांगा, काय सुटका आहे सांगा. हा शेडगी भाऊ वरच्या खोलीत तुम्ही देवारा ठेवू शकता. बिलकुल बिलकुल बिलकुल. काळ भैरव जयंती अतिशय सुंदर मुहूर्त आहे आणि या सुंदर मुहूर्ताला ज्यांना वास्तू बघायची आहे, रेंटेड फ्लॅट आहे, विकत घ्यायचा आहे, ज्यांना प्लॉट घ्यायचा आहे, राहू काळ टाळून तुम्ही काळ भैरव जयंतीला तुम्ही तुमचे टोकन टाकू शकता. फक्त शनिवारी असलेला राहू काळ टाळा. पटोळे ताई, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादा, स्वामींना कोणता पदार्थ जास्त आवडतो? स्वामींना झुणका भाकरी आवडते मोस्टली. ते झुणका भाकरच खातात. नंतर मेथीची भाजी आणि भाकरी आवडते त्यांना. दत्तभक्तीत योग कसा साधावा? दत्तभक्तीचा योग जो आहे, तुम्ही दत्तोपासना कशी करावी पाठ क्रमांक 1, दत्तोपासना कशी करावी पाठ क्रमांक 2 बघा. आध्यात्मिक साधनेची सुरुवात कशी करावी त्याच्यावरती एक व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती, तो बघा.
एक्सरे नाईकवाडे एक्सरे मध्ये गाभण नाही दिसत नाईकवाडे, अरे तर स्थूल नसते, ती सूक्ष्म असते. दत्तजीची तारीख आणि काळ विरोध दोन्ही तारखेच्या मुळांक 9 आहे. एकदम खरे थोरात, तुमचं म्हणणं बरोबर आहे. काळ भैरव जयंती 27 तारखेला आहे, तर मुळांक 2 + 7 = 9. दत्त जयंतीची तारीख 18 आहे. 1 + 8 = 9. 9 × 9 9 2 18 9 3 936. म्हणजे दत्त जयंती आणि काळभैरव जयंतीचा जो मुळांक आहे तारखेचा, हे आपल्याला काय दाखवतं? आपल्याला काय दाखवते ही गोष्ट? शनिवारचा योग आहे, मुळांक सेम आहे, अंकशास्त्राप्रमाणे 9 आकडा हा महाराजांचा आहे. तुम्ही सगळ्यांना हा चिंतनाचा विषय आहे. त्याच शनिवारी आपलं दैनंदिन आपलं सामूहिक साप्ताहिक नवरात्री पारायण आहे. माझ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे या विषयाचा. श्री गुरुदत्त, आता रात्री स्वप्नात लय होत होता, ते समजलं नाही म्हणून तुम्हाला SMS केला. दर 2 दिवसांनी कुडाळे, टेंशन मत लो कुडाळे, मैं है नहीं तर मैं तुमको हेल्प करेगा. जैसा मैं बोलूं वैसा ही करोगे, समझे ना? मैं बोलूं वैसा करोगे ना तो ही आगे जाओगे, नहीं तो कुछ चांस नहीं है. जरा पारायणात घुंगरांचा व घंटीचा आवाज आला. ओम नमो काल भैरव घुंगरावाला. घंटी जी आहे ती शंकराच्या कमरेला असते. महाराजाच्या कमरेला पण घंटी असते, लक्षात ठेवा. नाथांच्या कमरेला पण घंटी, छोटीशी घंटी नाथांच्या कमरेला असते, आहे की नाही? त्याचं महत्व आहे, त्याचं खूप मोठं महत्व आहे. नमस्कार सर, माझे गुरु मला 3 वर्ष सोडून गेले. मला खूप त्याची आठवण येते. खूप जण तुम्ही त्यांना दिसतात, मला पण आनंद आहे ताई. तुम्हाला तुमच्या सद्गुरूची आस आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आनंद आहे ताई. तुम्ही तुमच्या सद्गुरूची आस आहे ना ताई, ती वाढवत जा. तुम्हाला महाराजच त्या रूपामध्ये येऊन तुम्हाला तुमचं जे काही आहे अनुसंधान ते तुम्हाला देतील. नैऋत्य दिशेला तोंड असलेले घर आहे, ते विकत घेऊ शकतो का? नाही नाही, बिलकुल नाही घेऊ शकत. नैऋत्य दिशेला नैऋत्य दैत्य असतो आणि पितरांचं स्थान असतं, ठीक आहे? तर तिकडे बिलकुल मुख असलेलं घर घेऊ नये. एक चांगलं करताय तुम्ही सगळेजण, मला एकदा विचारताय, कारण की तुमच्या सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तुमचे सगळे लोन करणार आहात, काय काय ठिकाणी पैसे नसतात, लोन करायचं असतं, होम लोन करायचं असतं, त्यात अडकू नका. मानवाची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ही त्याच्या घराची खरेदी, त्याच्यामध्ये कोणी फसू नका. जर काही प्रॉब्लेम असेल, विकत घ्यायचा काही त्रास असेल तर मला विचारा. मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगेन की तुम्ही ज्यावेळेला घर विकत घ्याल तर गृहलक्ष्मीच्या प्रवेशाने त्या घराने बरकत येईल तुमच्या जीवनाला. असं घाईघाईमध्ये कोणाचंही ऐकून तुम्ही काही चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमची लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट असते. कोणीतरी रिटायरमेंटचा पैसा दिलेला असतो, कोणीतरी त्यांच्या पगारातून हप्ता भरणार असतं, कोणाची कष्टाचे सेव्हिंग्ज असतात, कोणीतरी काहीतरी विकून स्वतःच्या हक्काचं घर घेणार असतं. तर या सगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत या अतिशय बारकाईने झाल्या पाहिजेत आणि विचार विनिमय करून सगळ्या बाजूने विचार करूनच तुम्ही सगळ्यांनी तुमची जी काही वास्तू आहे ती विकत घेतली पाहिजे, किंवा ओपन प्लॉट विकत घेतला पाहिजे, विला तर विला घेतला पाहिजे, फ्लोर तर फ्लोर घेतला पाहिजे. पण जे काही कराल ते अशा पद्धतीने करा की तुम्ही कुठे अडकू नका. रायगड किल्ल्याचाही अभ्यास करायचा आहे, तोरणाचाही करायचा आहे, सगळ्या किल्ल्यांचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे? अच्छा दादा, श्री गुरुदेव दत्त. मी आता दवाखान्यातच चाललेली आहे. ब्रेस्ट गाठ असल्यासारखी वाटत आहे, मला खूप भीती वाटत आहे. दादा आशीर्वाद द्या. काही नसेल ताई, काय चिंता करू नका ताई. बघा ऐका, तुम्ही जा तिथं, तुम्ही डायग्नोसिस करून घ्या. ब्रेस्टमध्ये गाठ जी असते ती कधी कधी पाण्याची पण असते, तर तुम्ही काही ह्याच्याबद्दल काळजी करू नका. इन केस समजा तुमच्या मनाची भीती समजा खरी असेल, चला समजा, तर मी तुम्हाला सोल्युशन देतो. कारण की आमच्याकडे जी लोक येत आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये महिला वर्गांचं प्रमाण पण आहे. मग त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची जे काही रुग्ण असतात त्यांच्यासाठी मी एक अतिशय सुंदर असा उपाय देतो. पण मी अशी
धारणा करतो की तुम्हाला जी असेल ती पाण्याची गाठ असू शकते. ठीक आहे, बाकी त्याच्याबद्दल जास्त विचार तुम्ही करू नका. फक्त जर इन केस जर तुम्हाला काही धोका जाणवलाच तर काय करायचं, वेखंड घ्यायचं. वेखंड मिळतं, ठीक आहे, ते गोमूत्रामध्ये उगाळायचं आणि थोडंसं गरम करायचं आणि जिथे गाठ आहे त्या भागाला ते लावायचं. त्याने काय होणार आहे की 21 दिवसामध्ये गाठ बसून जाईल. एकदा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर अजून जर तुम्हाला जर त्रास वाटत असेल, दुखायचं असेल, तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून वेखंड उगाळून गोमूत्रामध्ये त्याचा लेप तुम्ही तिथे लावायचा जिथे तुम्हाला गाठ आहे. म्हणजे प्रभावित जे देहाचं जे क्षेत्र आहे तिथे तुम्ही त्या पद्धतीने उपाय करायचा. जेणेकरून काय होतं की माझ्याकडे तर समजा कोणी कॅन्सरचे कोणी रुग्ण आले तर आहे की नाही, काही काही ठिकाणी कॅन्सर्स असतात, स्टेज 3 स्टेज 4चे कॅन्सर्स असतात, तर त्यांना मी त्यापैकी हा एक उपाय असतो, हा उपाय मी त्यांना सांगतो, त्यांना खूप फरक पडतो. दादा तुम्ही जे काजळ देणार होते ते कधी भेटेल, मला गरज आहे. एकदम खरं आहे, तुम्हाला गरज आहे, मी मान्य करतो, पण मला FDA ची परमिशन घ्यावी लागते बिकॉज इट्स कम्स अंडर कन्झ्युमिंग प्रोडक्ट. डोळे हे आपल्या देहाचा अतिशय नाजूक अवयव आहे, त्याच्यामुळे तिथे FDA ची परमिशन्स लागतात. कळालं का? मला दिसत बसले की स्वामी समर्थ महाराज दिसतात. आनंद आहे, आनंद आहे. तुम्ही त्यांचं ध्यान करत आहे. आता मुंबईत दत्तप्रबोधिनी स्टोअर कधी सुरू होणार? गोलटकर, मुंबईमध्ये दत्तप्रबोधिनी स्टोअर लवकर सुरू होत आहे. आय एम लुकिंग फॉर द वेंडर. वेंडर भेटला, त्याच्याशी बोलणं झालं, टर्म्स अँड कंडिशन्स फायनल झाल्या की मुंबईला वेंडरशिप देणार, होय की नाही? आईला ब्रेस्ट कॅन्सर सांगितलं आहे, काही उपाय आहे का? मी आता जो उपाय सांगितला तोच उपाय करा. केमो करतात मोस्टली, केमोमध्ये बॉडीला खूप त्रास होतो, तर केमो जे तुमचं जे असेल, जे तुम्हाला डॉक्टरने रिकमेंड केलेलं आहे ते तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही कराच. पण हा जो उपाय आहे वेखंडाचा आणि गोमूत्राचा, ह्याचा खूप चांगला प्रभाव आहे. देहाच्या बाहेरून हा साधा उपचार आहे घरगुती, याने खूप फरक पडतो. पोलसानेजी, श्री गुरुदेव दत्त पोलसानेजी. दादा काल पॅरानॉर्मल व्हिडिओ पाहिला, प्लीज सांगा. पण कालचा गोव्याचा पॅरानॉर्मल व्हिडिओ किती लोकांनी बघितला? गोव्याचा पॅरानॉर्मल व्हिडिओ जो टाकला, शॉर्ट व्हिडिओ, तो किती लोकांनी पाहिला? ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी इथे लिंक टाकतील प्रतिनिधी, इथे तुम्ही बघून घ्या. दत्तभाऊनी ताई एकदा स्मरण करा ताई दिवसभरामध्ये. कालचा गोव्याचा पॅरानॉर्मल व्हिडिओ ताई, कॅन्सर डिटेक्ट झाला असेल तर ते हा उपाय करा ताई, वेखंड आणि गोमूत्राचा. ताई खूप फरक पडेल तुम्हाला. अरे वा, पाहिला. इंगळकर, काय वाटतं, काय काय दिसलं त्यामध्ये? इंगळकर क्या दिखा तुमको, बताओ. चलो देखते हैं अभी. तुमच्यापैकी किती लोकांना तो व्हिडिओ कळाला? मी तर त्याचा लॉंग व्हिडिओ बनवणारच आहे, फुल व्हिडिओ बनवीनच, त्याच्यामध्ये मी तुम्हाला टोटल त्याची डिस्क्रिप्शन देईनच. पण तुमच्यापैकी किती लोकांना तो व्हिडिओ कळाला? अच्छा, देवरे बघितलं तुम्ही? बर, किती लोकांना कळाला हे महत्वाचं आहे. कारण नुसतं व्हिडिओ टाकणं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला न कळणं हा माझा विषय नाही. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोक हुशार झाले पाहिजे. त्याच्यामध्ये जे दिसतं त्याचं तुम्हाला सगळ्यांना विश्लेषण आले पाहिजे. तुम्ही सगळे दत्तभक्त आहात, तुम्हालाही नवनाथांसारखी सेवा करायची आहे. तर ज्यांना ज्यांना तयार व्हायचंय त्यांना ह्याचा अभ्यास पाहिजे. ज्यांना ज्यांना साधनेमध्ये तयार व्हायचंय त्यांना ह्याचा अभ्यास पाहिजे.
ज्यांना ज्यांना अधिकारी व्यक्ती व्हायची आहे त्यांना त्यांना ह्याचा अभ्यास पाहिजे. थोडंसं हुशार व्हा रे, थोडंसं हुशार व्हा रे. या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत तुम्हाला. उद्या तुम्ही साधना करणार, कुठे जंगलात जाणार, कुठे तुम्ही समजा उद्या ऍक्टिव्ह स्पिरिट्स तर आहेतच इंकळकर. दॅट्स ऍब्सोल्युटली ट्रू. म्हणून त्याचं फुटेज आलं, म्हणून ते काढलं. पण दिसलं काय ते सांगा. आनंद आहे. अक्कलकोटला जा, महाराजांचं दर्शन घ्या आणि आमचाही साष्टांग नमस्कार महाराजांना द्या. बेडवर ताई एकदम व्यवस्थित बोलला ताई तुम्ही. बेडवरती स्पिरिट आहे ताई, लोळताना स्पिरिट आहे बेडवर, ते लोळतंय. स्पिरिट बेडवरती लोळतंय. दादा तुम्ही स्वप्नात येऊन सांगून गेले, पारायण सगळे जमा झाले होते, एक छोटा मुलगा तुमच्या समोर बसला होता, मला तुम्ही एक फळ मागितले मला खायला, मी दिले पण काहीच नव्हते माझ्याकडे, तुम्ही एक फळ घेतली त्याला खायला दिले, लिंबू होते ते खाली, तुम्ही एक थाप पाठीवर जोरात मारली आणि तुझा एक त्रास घालवला आहे असे सांगितले. तुमच्या पायाची सेवा करत होते तर ते पाय काळ भैरव देवाचे होते, तुम्ही फक्त स्मित हास्य करत होते. आता हा तुमचा दृष्टांत आहे ताई. आणि अच्छा, एक थाप पाठीवर जोरात मारली आणि तुझा एक त्रास घालवला आहे असे सांगितले. तुमचे पायाची सेवा करत होते तर ते पाय काळ भैरव देवाचे होते, तुम्ही फक्त स्मित हास्य करत होते. आता आम्हाला तेच काम दिलंय, दुसरं काय करू शकतो सांगा. हा, दुसरं काय करू शकतो. फ्लाईज, जे तुम्ही फ्लाईज बघताय ना, ती हाताची बोट आहेत. त्या बेडवरती जे झोपलेलं आहे त्याची हाताची बोट आहेत ती, जे तुम्ही बघताय ना चादरीच्या इथे. ती त्याच्या हाताची बोट आहेत. विषय कळाला. 2 स्पिरिट्स आहेत. बरोबर बोलताय कंडोलकर ताई, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. दादा 2 स्पिरिट्स आहेत. हो एकदम बरोबर बोलताय. एक हवेमध्ये एका पुंजाच्या रूपामध्ये ते फिरतंय. म्हणजे पूर्ण अंधार होता घरामध्ये, पूर्ण नाईट विजन कॅमेराज होता, पूर्ण घरामध्ये ब्लॅकआउट होता आणि त्याच्यामध्ये कॅमेराज लावले. तर त्याच्यामध्ये जे पुंज आहे ते पूर्ण असं ते हवेमध्ये फिरतंय. आणि दुसरं जे आहे त्या बेडवरती झोपलेलं स्पिरिट आहे, लोळतानाचं स्पिरिट आहे, त्याची बोट दिसतात. अच्छा, ड्रोन शॉट्स जबरदस्त आले आहेत. कोणी कोकण कडा पाहिला का? ट्रेलर येतो, अजून रिअल व्हिडिओ यायचा आहे. कोकण कड्याचा व्हिडिओ कसा वाटला? आनंद आहे. जय आनंद आहे. पूर्वज नाहीये ताई ते, पूर्वज नाहीये, ती मुसलमानी शक्ती आहे. पूर्वज नाहीये ते. मुसलमानी शक्ती आहे ती. मला आजीवन सभासद व्हायचं आहे, पण मी ठरवते मध्येच काहीतरी अडचणी येतात. हरकत नाही ताई, व्हाल ताई. तुम्ही महाराजांकडे तुम्ही निवेदन ठेवा, काही चिंता नाही ताई, काही टेन्शन घेऊ नका. प्रभुताई श्री दत्तताई, कसे आहात तुम्ही? श्री दत्त आहे की नाही? तर सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे की हरिश्चंद्रगडाचा फुल व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल.
ठीक आहे, गड पुरुषाचं पूर्ण त्याच्यामध्ये डिटेल मी तुम्हाला देईन. ड्रोन शॉट्स एकदम सिनेमॅटिक, कारण की तेवढे कष्ट केलेले आहेत ताई, तितके कष्ट केलेले आहेत ताई, खूप कष्ट केले आहेत, खूप प्रॅक्टिस असते त्याची. असंच ताई असं परफेक्शन नाही येत ताई कोणाला. प्रोफेशनल शॉट्स घ्यायचे असतील ना तर खूप कष्ट करावं लागतं, खूप फ्लाय करावं लागतं, खूप लांब लांब जावं लागतं. सिटीमध्ये नाही तुम्ही फ्लाय करू शकत, आहे की नाही? सिटीमध्ये फ्लाय नाही करू शकत तुम्ही, तुम्हाला लांब जावं लागतं ताई. सकाळी घरातून निघावं लागतं, रात्री उशिरापर्यंत अपॉइंटमेंट करायच्या असतात, मग सकाळी थोडीशी साधनेची तयारी करून मग सकाळी जायचं असतं लांब. जायला 1-1.5 तास, यायला 1.5 तास, फ्लाईंगचा 1 तास. काही कष्ट असतात ताई, प्रॅक्टिस लागते. आपल्याला असं बघायला वाटतं की काय ड्रोन शॉट्स आहेत, काय ड्रोन मस्त कॅप्चर केलेलं आहे, सीन मस्त कॅप्चर केला आहे ताई, असं आपल्याला बघायला गोड वाटतं. पण तुम्ही जेव्हा त्यामध्ये प्रॅक्टिकली इन्व्हॉल्व होता मग तुम्हाला कळतं की त्याच्यामध्ये किती कष्ट आहे. दादा, कोण ड्रोन ऑपरेट करतं? मी स्वतः ड्रोन पायलट आहे, लायसन्स्ड ड्रोन पायलट आहे मी स्वतः. तर काही निर्णयात तुमच्या मदतीची गरज आहे ताई. मी नेहमीच तुमच्या सगळ्यांच्या त्रासामध्ये उभा आहे, तुमच्यासोबत, तुमच्या दुःखामध्ये उभा आहे की नाही? तुम्ही बिलकुल चिंता नाही करायची. तुम्ही जिकडे जिकडे गाडीकडे ताई, कशात तुम्ही, कसे आहात तुम्ही? नाईक निंबाळकर भाऊ, तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल, मला बघावं लागेल भाऊ. असं नसतं ना, ती गोष्ट असं नसतं ना भाऊ. घाईघाईत नाही होत. काही ठिकाणी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती हा विषय बोलता नाही येत. दादा, फ्रॉम शॉट्स 3D असल्यासारखे वाटतात. आता त्या पद्धतीचं माझी क्वालिटी प्रोडक्टिव्हिटी असते. मी जे काम करतो ते क्वालिटी करतो, मला क्वांटिटी नाही आवडत. दत्तप्रबोधिनी महाराजांनी मला दिली, त्याच्यामध्ये मी जे कार्य केलं ते क्वालिटी लेवलवरती केलं, स्वतःला ओतून केलं. परिणामस्वरूप जीवनात लोकांच्या दुःखाचा जो काही डोंगर आहे तो मला पोखरून काढता आला. पॅरानॉर्मल रेस्क्यूमध्ये सोसायटीमध्ये जे करतो क्वालिटीने करतो. म्हणजे काय करतो, रेस्क्यूमध्ये 2 हात करतो स्पिरिटसोबत. एक तर ते स्पिरिट राहील, नाही तर मी राहील. आणि हे प्रत्येक क्षणाला असतं. आहे की नाही? ते प्रत्येक क्षणाला असतं. दुर्गप्रबोधिनीमध्ये सगळ्यात डिफिकल्ट टास्क जी आहे दुर्गप्रबोधिनीमध्ये, स्ट्रॅटेजी प्लॅन जो आहे तो आहे ड्रोन शॉट्सचा. हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे. बाकी तिथली इन्फॉर्मेशन, ध्यानामध्ये बसल्यानंतर तिथले गडपुरुष की तिथली देवस्थानं, तिथे जे झालेले बदल, मुघलांच्या स्वारीच्या आधी, मुघलांच्या स्वारीच्या नंतर, मराठ्यांची ज्यावेळेला सत्ता होती, पेशवेकालीन ज्यावेळेला घटना घडल्या, तर त्याची सगळी पूर्णपणे जी शृंखला आहे ती ध्यानातून, त्या टाइम ट्रॅव्हलिंगमधून ती बघावी लागते. त्यातून मग तुम्हाला मी निवडक जो मुद्दा आहे, जो आपल्या सगळ्यांच्या कामाचा आहे, तो मी तुमच्या समोर ठेवतो. तर आध्यात्मिक मार्गावर दुर्गप्रबोधिनीचे काय प्रयोजन आहे? चला, चांगला प्रश्न आहे हा. चांगला प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांचा जो अनुसंधानाचा विषय आहे तो आपल्या सगळ्यांसाठी मुकुटमणी आहे.
आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही सगळेजण आध्यात्मिक आहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अनुसंधान आहे ते आपल्याला गड किल्ले अर्थात तिथल्या गडपुरुषांच्या वास्तव्याने आणि अस्तित्वाने आपल्याला ते प्रकट होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांसाठी मला अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठेवायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यावरती सखोल विचार करावा असं माझं मत आहे. तर मी तुम्हाला मुद्दा ठेवू का इथे? तर मला तुमच्या सगळ्यांसाठी मुद्दा ठेवायचा आहे. दुर्गाप्रबोधिनीचं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय अस्तित्व आहे हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. माझं काय म्हणणं आहे, दुर्गाप्रबोधिनीचं आध्यात्मिक अनुसंधानात काय महत्त्व आहे हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे जे गड किल्ले आहेत, गडाचे जे गडकरी आहेत, त्यातले जे गडपुरुष आहेत, यांचं जे बॉन्डिंग आहे हे आपल्यासोबत जुळावं. गाडी आवाज योग्य येतोय ना? काही प्रॉब्लेम नाही ना? काल आपले एक साधक आहेत, त्यांनी ते ऑफिसला आले होते आणि तुम्हाला सांगू का की छत्रपती शिवाजी महाराजांचं माझं बालपणापासूनचं जे ऋणानुबंध आहे, माझ्या रायटिंग पॅडवरती महाराजांचा फोटो, त्या फोटोला बघूनच मी माझी शाळेची परीक्षा द्यायचो. मी शाळेत वर्गामध्ये मारामारी करायचो. मी पोरांना म्हणजे डॉमिनेट व्हायचो. जसं महाराज म्हणजे डॉमिनेटिंग होते मुघलांवरती, गोऱ्या इंग्रजांवरती, पोर्तुगीजांवरती, तसं मलाही लहानपणापासूनच महाराजांचं इतकं प्रेम होतं की मी सुद्धा त्यांचे जे काही तत्व आहे जाणून घेण्याचा पदोपदी प्रयत्न केला शालेय अभ्यासातून वगैरे, आहे की नाही. तर काल आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आले होते बघा, हे बघा इथे महाराजांचाच फोटो आहे बघा. काल ही प्रेमाची भेट मला दिली, त्यांनी मला ही काल प्रेमाची भेट दिली. बर, आता हे बघा, मी तुम्हाला एक सांगतो. आतापर्यंत या ब्रह्मांडात खूप पॉवरफुल लोक आले, खूप पॉवरफुल लोक गेले, पण माझा जो हेतू आहे हा अतिशय स्पष्ट आहे. माझी भूमिका जी आहे अतिशय स्पष्ट आहे. जर मी गड किल्ल्यांना जर व्हिजिट करतो तर मी गड किल्ल्यांना त्या तारखेला देहाने जरी व्हिजिट करत असलो तरी टाइम ट्रॅव्हलिंग मध्ये मी 500-600 वर्ष मागे जातो. जरा तुमच्या घरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दाखवा. शेडगे तो आता हॉलमध्ये आहे, तो हॉलमध्ये आहे. बघायचं असेल तर सांगा, मी दाखवतो, असं काही नाही, आहे की नाही. तर मी काय करतो, गड किल्ल्यांच्या साक्षीने, लक्षात घ्या मी काय म्हणतो, अतिशय बारकाईने एक शब्द लक्षात घ्या, गड किल्ल्यांच्या साक्षीने टाइम ट्रॅव्हलिंग थ्रू मी महाराजांच्या काळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि यथाशक्ती ध्यान मार्गातून मी जातो सुद्धा. आणि त्यावेळेला मावळ्यांचं जे महाराजांप्रती जे समर्पण होतं, जे प्रेम होतं, जो त्याग होता, जो विश्वास होता, जो संयम होता, ते सगळं मी शिकण्याचा निरंतर प्रयत्न करतो. कळलं? ते सगळं मी शिकण्याचा निरंतर प्रयत्न करतो आणि त्याच माध्यमातून मी तुमच्या समोर गडपुरुषांचं जे अस्तित्व आहे ते आणण्याचा मी प्रयत्न करतो. कारण की त्यांचं अस्तित्व
कारण त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि आपण ती संवेदनशीलता अनुभवली पाहिजे. तर टाइम ट्रॅव्हलिंग हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा आहे. अच्छा, महाराजांचा फोटो दाखवायचा आहे. मी काय करतो, एक मिनिट होल्ड करा. टाइम ट्रॅव्हलिंगचा विषय तुम्हा सगळ्यांना कळू शकतो का मला एक सांगा. ठीक आहे, मी दाखवतो. तुमच्या सगळ्यांची विनंती असल्या कारणाने मला ते दाखवायचंच आहे. होल्ड करा, होल्ड करा. हां, टाइम ट्रॅव्हलिंगचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट असेल तर मला सांगा, मी तुम्हाला लोकांना सांगतो. हे टाइम ट्रॅव्हलिंगचा जो विषय आहे हा मी गडपुरुषांच्या शोधामध्ये असताना मानसिक स्तरावर ध्यान मार्गातून आत्मिक शोध जो असतो त्या मार्गातून मी ते निरंतर माझं सुरू असतं. गडपुरुषांसोबत कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न असतो की माझ्यासोबत बोला, आपण छत्रपती शिवरायांचं कार्य जे आहे ते तुमच्या आश्रयस्थानात राहून वाढवू शकू. विषय कळाला? अच्छा, रायटिंग पॅड आता सापडणार नाही गुरव महाराज. एक मिनिट, मी पेपर आणि पेन, एक मिनिट पेपर आणि पेन आणतो. This truth is so hard to believe, but it's true. Time traveling. माझा टेलिफोन चालू आहे ताई, माझा टेलिफोन चालू आहे की नाही? अच्छा, दत्त गुरूंचा उभा फोटो चालतो का घरात? बसलेला फोटो घ्यायचा ताई, बसलेला घ्यायचा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, टाइम ट्रॅव्हलिंगचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला या एका पेपरवरून मी तुम्हाला समजू शकतो की टाइम ट्रॅव्हलिंग कसं होतं. विषय समजून घ्या. तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये? तुम्ही सुद्धा टाइम ट्रॅव्हलिंग करून महाराजांच्या अनुसंधानात बसू शकता. तुम्ही सुद्धा टाइम ट्रॅव्हलिंग करू शकता, पण तुम्हाला ते सगळं शिकावं लागेल. टाइम ट्रॅव्हलिंग 3 फॉर्मॅटमध्ये होतात. पहिली गोष्ट, पहिलं टाइम ट्रॅव्हलिंग जे आहे ते अग्नीतून होतं, दुसरं पाणीमधून होतं आणि तिसरं ध्यानातून होतं. 3 टाईपमध्ये टाइम ट्रॅव्हलिंग करता येतं. अग्नीमध्ये जे टाइम ट्रॅव्हलिंग होतं ते अग्नित्राटकातून होतं. पाण्यामध्ये जे टाइम ट्रॅव्हलिंग होतं ते कुंभकातून होतं आणि ध्यानातून जे टाइम ट्रॅव्हलिंग होतं ते तुमच्या अवस्थेतून होतं. विषय कळाला? आता याच्यामध्ये टाइम ट्रॅव्हलिंग, आता समजा मी आता कुठे गेलो, हरिश्चंद्रगडाला गेलो. ठीक आहे, हरिश्चंद्रगडाचा जो इतिहास आहे तो 3,500 वर्ष, कमीत कमी 3,500 वर्ष जुना इतिहास आहे. जेव्हापासून तिथं हेमाडपंथीय शिव मंदिराची स्थापना झाली. अर्थात ती स्थापना होणं म्हणजे कसं की फार मोठ्या शिळेमध्ये शिवलिंग आणि मंदिर कोरलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे मी ज्यावेळेला बघितलं तिथे पांडवांनी ते मंदिराची स्थापना केलेली आहे. पांडवांनी केलेलं आहे. ठीक आहे, पांडवांनी केलेली आहे. त्याच्यानंतर मग
चांगदेव महाराजांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. विषय कळाला? जरा चहा पीत आहात, त्या कपावर महाराजांचं चित्र आहे ते योग्य आहे का? हा कप काय मी नाही आणला, मला एका साधकांनी दिला आणि त्यांच्या प्रेमापोटी मी त्या कपामध्ये चहा पिलेला आहे की नाही? आहे की नाही? मग तुम्ही जर असं म्हणता तर मग आपण जे शर्ट घालतो त्याच्यावरती पण महाराजांचा फोटो असतो, मग तुम्हाला तिथे पण आक्षेप घेता आला पाहिजे. विषय कळतोय का तुम्हाला मी काय म्हणतोय? महाराजांचा फोटो कुठल्या कपावर कुठल्या वस्तूवर असण्यापेक्षा तो तुमच्या मनामध्ये असणं हे लाखपटीने महत्वाचं आहे की नाही? दाखवायचे वेगळं आणि खायचं वेगळं ही भूमिका नाही चालत. एकच दाखवा, जे आहे तेच दाखवा, आहे की नाही? त्याच्यामुळे महाराजांची अस्मिता आहे. आपल्या नजरेमध्ये महाराजांना आपण पदोपदी स्मरण करावं, त्यासाठी मग आपण शर्ट्स पण घालतो. शर्टावरती पण छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, त्यांची प्रतिमा आहे. मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याबद्दल मग तुमचं काय मत आहे? आता मला एका साधकाने दिला, त्यांना आपलं प्रेम त्यांना वाटलं की नाही हे छत्रपतींचं काम करणारे लोक आहेत, यांना आपण प्रेरणा द्यायला हवी. मग त्यांच्या भेटीला अनुसरून त्यांनी ते मला काल सांगितलं की दादा तुम्ही उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये माझा हा जो कप आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चहा कॉफी घ्यायचं. मी बोललो ठीक आहे ताई, तुम्हाला आनंद वाटतोय, मी तयार आहे ताई, आहे की नाही? त्याच्यामुळे प्रतिमा जी आहे ती प्रतिमा योग्य पद्धतीने रुजली पाहिजे तुमच्या अंतरंगामध्ये, ना की त्या प्रतिमेचं तुम्ही भांडवल केलं पाहिजे फालतू गोष्टींसाठी. विषय कळाला की नाही कळाला? हा ताई, स्त्रियांना वैराग्य येतं ताई, स्त्रियांना वैराग्य येतं. आता तुम्हाला मी दुर्गप्रबोधिनीचं टाइम ट्रॅव्हलिंगचा जो विषय आहे हा विषय मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे? आता ह्याच्यामध्ये मी हा एक न्यूजपेपर आहे, हा एक सिंपल एक न्यूजपेपर आहे. ठीक आहे? आता मी काय करतो, मी इथे एक होल पाडतो. हे बघा, या ठिकाणी ना, या ठिकाणी सेंटर आहे हा, मी थोडंसं वर घेतो. हे बघा, इथे मी एक होल पाडतो. ठीक आहे? हे बघा, मी ना इथे असं होल पाडलेलं आहे. ठीक आहे? हे बघा, इथे मी असा ना एक होल पाडलेला आहे. ठीक आहे? हा होल आहे. अच्छा, एक मिनिट, तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. हा होल आहे. ठीक आहे? हा होल आहे. ठीक आहे? आता या होलच्या इथे ना मी ह्याला देईन हे इयर 2021, आहे की नाही? आता मी इथे काय लिहितो, इथे वरती मी लिहितो 2021. आता तुम्हाला आकडा सरळ दिसेल की उलटा दिसेल ते मला माहिती नाही. तुम्हाला आकडा उलटा दिसू शकतो एखाद वेळेस, कारण की रिव्हर्स कॅमेरा आहे ना, आहे की नाही? तर इथे मी काय केलं, 2021 लिहिलेलं आहे आणि हे होल आहे. आपण सगळे इथे आहोत. कालगणनेच्या पार्श्वभूमीवरती आपण इथे आहोत. या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे? आता मी काय करतो, छत्रपती शिवरायांचा जो काळ आहे तो होता इसवी सन 1600च्या आसपासचा, आहे की नाही? मी काय म्हणतो, 1600 राहू दे, आपण इसवी सन 1400 पकडूया. ठीक आहे? मग आता मी काय करतो, एक वर्तुळ आखतो आणि इसवी सन 1401 लिहितो आणि इथे मी एक होल करतो. या ठिकाणी एक होल इथे आहे. हे बघा, हे एक होल इथे आहे आणि मी एक होल इथे करतो या ठिकाणी. हे बघा, एक होल मी इथे केलेला आहे. ठीक आहे? म्हणजे हा जो काळ आहे हा आहे इसवी सन 1400 सालचा. हा जो काळ आहे हा आहे इसवी सन 1400 सालचा. मी
एक मिनिट. हा इसवी सन 1400 सालचा हा काळ आहे. आता बघा, हे बघा, हे आहे 2021. इयर हे 2021 आहे हा, आणि हे आहे तुमचं 1404. आता ह्याच्यामध्ये हे इयर आहे, ठीक आहे. आता आपण इथे आहोत हा. टाइम ट्रॅव्हलिंग फंडा कसा ऑपरेट होतो तो तुम्हाला मी सांगतो. तुम्ही फिजिकली जन्माला आले, 50 वर्ष 60 वर्ष जीवन जगले, 70 वर्ष जीवन जगले, एकदम चांगलं असेल तर त्या काळी 100 वर्ष 120 वर्ष जीवन जगायचे. नंतर मग कालमृत्यू येतो, आहे की नाही. टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये आपण ज्या वेळेला ध्यान मार्गात असतो त्यावेळेला आपण इयर 2021 मध्ये आहोत यावेळेला. म्हणजे प्रॅक्टिकली जर आपण आता धरलं तर इयर 2024 मध्ये आहोत, ठीक आहे. तर आता हा जो मधला जो डिस्टन्स आहे हा आहे सरासरी, समजा किती आहे, एक 600 वर्षाची गॅप आहे मध्ये. एक 600 वर्षाची गॅप आहे मध्ये. हे बघा, ही 600 वर्षाची गॅप आहे. बर, ही गॅप तुम्ही ध्यान मार्गातून किंवा टाइम ट्रॅव्हल, ही गॅप भरून काढणं त्याला म्हणतात टाइम ट्रॅव्हलिंग. ही गॅप भरून काढणं त्याला म्हणतात टाइम ट्रॅव्हलिंग. समजून घ्या, हा विषय थोडंसं डोक्यावरून जाण्यासारखा विषय आहे, पण ज्यांना इंटरेस्ट आहे टाइम ट्रॅव्हलिंग मध्ये ते करू शकतात. विषय कळाला? ज्याला इंटरेस्ट आहे ते करू शकतात. शिर्केताई 700 नाही, 2000 साल वजा 1400 साल, 600 होतं ताई. आता 21 वर्ष कुठे काउंट करतात ताई? विषय कळाला? म्हणजे तुम्ही ज्यावेळेला 2021 मध्ये ज्यावेळेला तुम्ही ध्यानामध्ये जाणार आहात टाइम ट्रॅव्हलिंगसाठी, त्यावेळेला तुम्ही मागे 600 वर्ष गेले पाहिजे त्या वस्तूला धरून, जी वस्तू तेव्हापासून तुमच्या सोबत या वेळेला आहे. तुम्हाला लोकांना पॉइंट कळाला मी काय बोललो? आता समजा मी गड किल्ल्यांना मी धारणा केलेली आहे, ठीक आहे, गड किल्ल्यांची धारणा केलेली आहे. तर मागे मी लाईव्ह मध्ये एक सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गड किल्ल्यांचा ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट फोटो जर तुम्हाला मिळाला, कॉपी नाही पाहिजे, ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट फोटो खेचलेला जर गड किल्ल्यांचा तुम्हाला जर मिळाला, तर त्याच्यावरती प्रिझम टेस्टने त्याचं मागचा सगळा बॅकलॉग दिसतो की ते जे प्रिझम मध्ये जे कलर्स येतात त्यातून कळतं आपल्याला की तिथे काय आहे. विषय कळाला? तर हा अभ्यासाचा विषय आहे. शेंबड्याला हे नाही जमणार, शेंबड्या लोकांना हे नाही जमणार. त्यासाठी अभ्यासू व्यक्ती पाहिजे ज्याला मुळातच गड किल्ल्यांमध्ये रस पाहिजे. नुसतं पिकनिक मेंटॅलिटीने जर गड किल्ल्यांना जात असाल, आहे की नाही, फक्त बोलायला फक्त छत्रपती शिवराय की जय, ओम गड पुरुषाय नमः बोलत असाल, तर त्यांच्यासाठी हा विषय नाही. जे मुळातच हाडाचे मावळे आहेत, आहे की नाही, जे मुळातच हाडाचे मावळे आहेत, जे मुळातच महाराजांच्या जवळ आहेत, त्यांच्यासाठी हा विषय आहे. विषय कळला? हा अभ्यासाचा विषय आहे. ह्याच्यामध्ये आध्यात्मिक अनुसंधानातून तुम्हाला महाराजांची प्राप्ती आहे, महाराजांचे संस्कार आहेत तुम्हाला, पण ते प्राप्त होण्या हेतू तुम्हाला त्यांच्यासोबत टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये गेलं पाहिजे. गड किल्ल्यांच्या साक्षीने, गड किल्ल्यांच्या अस्तित्वाने. म्हणून गड किल्ल्यांवरती आपण जातो आणि तिथे आपण काय करतो? स्टडी करतो, अध्ययन करतो. तिथला भौगोलिक परिसराचा पूर्ण अभ्यास करतो की कुठले अवशेष भंग झालेले आहेत, कुठलं देवस्थान इथून तिथे बदललेलं आहे, कुठलं देवस्थान लपवलेलं आहे, इथे जे गड पुरुष आहेत ते तिथले की पर्सन्स आहेत. तर त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमधून काही गोष्टी समोर येतात की इथे बऱ्याच गोष्टी भूतकाळात घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे नरसंहार झालेला आहे, इथे काही ब्राह्मण हत्या झालेली असते, इथे यवनांना मारलं गेलेलं असतं. मग त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येतात.
हे इतका जुना इतिहास जो आहे, इतिहासात जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवेश करता आला पाहिजे. आणि हे टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला ते समजावं लागेल, तुम्हाला ते शिकावं लागेल. म्हणून थोरातांचा प्रश्न बरोबर होता की आध्यात्मिक अनुसंधानामुळे दुर्गा प्रबोधिनीचं काय सदुपयोग होऊ शकतो. दुर्गा प्रबोधिनीचा सदुपयोग हाच आहे की तुम्हाला टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये जाता येऊ शकतं गड किल्ल्यांच्या साक्षीने. एक पहिली साक्ष तुमच्या गड किल्ल्यांची आहे हा, आणि दुसरी साक्ष तुमच्या आत्म्याची आहे, त्यांच्या सानिध्यामध्ये असतो. म्हणून तुम्ही आज इथे महाराजांच्या स्मरणात आहात. आतापर्यंत जे मी बोललो ते कोणाला नाही कळलं ते आत्ताच सांगा, आणि कोणाला कळलं तेही आत्ताच सांगा. श्रीपादशी वल्लभ चरित्र स्त्रियांनी वाचलं तरी चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे हे कागदाचा वापर, माझा आवाज येतोय का मला जरा सांगा. माझा आवाज येतोय का ऐकायला, माझा आवाज येतोय का ऐकायला मला जरा सांगा. ह्याच्यामध्ये एक लक्षात तुम्ही अतिशय बारकाईने ऐका. टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुम्ही जाऊ शकत असाल तर तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये काय काय घडलं ते तुम्हाला जाणीव होऊ शकते. मावळ्यांनी किती त्रास सहन केला आहे की नाही, त्यांचा तो त्याग आहे तो तुम्हाला कळू शकतो. ठीक आहे. महाराज ज्या वेळेला मोहिमेवर जायचे त्यावेळेला गडकरी आणि तिथले जे गडपुरुष आहेत त्यांच्यावरती सगळी जबाबदारी टाकून जायचे. ठीक आहे. आणि पाठीमागून ज्या वेळेला हल्ले व्हायचे त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीने महाराजांचा विश्वास जपला, ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. तुम्ही खरोखर महाराष्ट्रात राहणारे असाल, खरोखर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे आणि संस्कार आहेत त्यांना जर तुम्ही मुकुटमणी समजत असाल तर तुम्ही महाराजांचं अर्थात छत्रपती शिवरायांचं तुम्ही कार्य आणि त्यांच्या मावळ्यांनी त्यांना दिलेली साथ या नाण्याच्या दोन्ही बाजूंचा तुम्ही परिपक्वतेने अभ्यास केला पाहिजे. आणि मी माझ्या पद्धतीने आध्यात्मिक स्तरावरती तो अभ्यास करतो. आध्यात्मिक स्तरावरती ते कथानक जे आहे ते काही आहेच, ते आहेच, ते कथानक जे आहे ते आहेच. तुम्हाला कथानक तुम्हाला सगळीकडे मिळतील की हे असं झालं तसं झालं, ही व्यक्ती होती, ही व्यक्ती होती, हे सगळं बरोबर आहे. पण मी अभिव्यक्तीवरती चालणारी व्यक्ती आहे, मी सूक्ष्मवर चालणारी व्यक्ती आहे. तर हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे की तुम्हाला कुठे जायचं आहे, हे तुम्हाला सगळ्यांनी ठरवायचं आहे. मी सूक्ष्मवर चालणारी व्यक्ती आहे, कारण सूक्ष्माला कमी मारू शकत नाही, स्थूलाला मारू शकतं. तुम्ही कथा घेऊन चालाल तर कथा ऐकून सोडून द्याल, तुम्ही ऐकून सोडून द्याल, पण सूक्ष्म जे आहे त्याला तुम्ही सोडू नाही शकत. ते तुम्हाला निरंतर ते तुमच्या आत्मिक रूपाला अनुसरून असतं. म्हणून महाराजांचे आणि माझे जे ऋणानुबंध आहेत ते सूक्ष्म रूपाने आहे, ते शाश्वत रूपाने आहेत. स्टोरी ऐकाल, ठीक आहे, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, चला ठीक आहे, एक्सेप्टेड. पण अशा वेळेला काय कळलं, ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी बॉन्डिंगच नाही केलं. स्टोरी माध्यमातून बॉन्डिंग नाही होत. बॉन्डिंग जे होतं ते तुमच्या आत्मिक रूपाने होतं, आणि आत्मिक रूपाची जी बॉन्डिंग आहे ती होण्यासाठी तुम्हाला टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये जात आलं पाहिजे. हा, तुम्हा सगळ्यांना या पूर्ण, आज आपण इतके नशिबान आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही गडकिल्ल्यांची भूमी आहे. पूर्ण पृथ्वीतलावरती अशा पद्धतीचा ठेवा, ऐतिहासिक ठेवा कुठेही नाहीये. इथे प्रत्येक हाकेवरती एक संत आहे, इथे प्रत्येक हाकेवरती महाराजांचा ऐतिहासिक पुरावा आहे, महाराजांची साक्ष आहे. आज इथे गडकिल्ले महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देतात. या गडकिल्ल्यांच्या साक्षीने, या आत्मिक साक्षीने आपण त्यांना प्राप्त केलं पाहिजे. विषय कळाला? आता याच्यामध्ये हे बघा, मी इथं काय केलेलं आहे, 2021 आणि इथे आहे 1410. आता हा फेज आहे, हा सर्वसामान्य माणसाचा फेज आहे. हे बघा, हा असा, हा
म्हणजे आज जर तुम्ही जीवन जगताय तर आज तुम्ही इथे आहात, या ठिकाणी आहात. कुठे आहात हे बघा, इथे आहात तुम्ही. आज तुम्ही इथे आहात, या ठिकाणी आहात. तुम्हाला इथे यायचंय. म्हणजे तुम्ही आज पुढे जाणार आहात. म्हणजे राईट टू, आता इथून म्हणजे तुम्ही आज असे जाणार आहात. 14,001 पासून 15,001, 16,001, 17,000, 18,000, 19,001, 2,001. आता हे तुमचं आहे, हे पुढे जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मागे यायचंय. तर तुम्हाला इथून जंप घेऊन तुम्हाला मागे यायचंय. मग आता मागे कसं याल तुम्ही? अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही पुढे गेलात त्या पद्धतीने तुम्ही मागे नाही येऊ शकत. मग मागे जे तुम्हाला यायचं आहे टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं की ही जी वेळ आहे, ठीक आहे, ही अशी वेळ आहे. म्हणजे वरतून खालपर्यंत येणं आहे. तर तुम्हाला हे अशा पद्धतीने तुम्हाला हे असं करता आलं पाहिजे. हे बघा, असं करता आलं पाहिजे. म्हणजे खालचा जो भाग आहे तो 2021 आहे आणि वरचा जो भाग आहे तो 14,001 आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये घुसता आलं पाहिजे. तुम्ही तिथेच आहात. हा पेन जो आहे, हा पेन म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही तिथेच आहात. तुम्ही 2021 मध्येच आहात. फक्त तुम्ही काय केलेलं आहे की तुम्ही ध्यान माध्यमातून किंवा अग्नीच्या माध्यमातून किंवा तुम्ही जलाच्या माध्यमातून तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही टाइम फेज जो आहे ना तो तुम्ही रिव्हर्स केलेला आहे. हे एक्झाम्पल किती लोकांना कळालं? हे एक्झाम्पल किती लोकांना कळालं? हे एक्झाम्पल किती लोकांना कळालं मला सांगा. हा नॉर्मल फेज आहे टाइमचा, जो पुढे जातो आहे, आणि हा टाइम ट्रॅव्हलिंगचा फेज आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही काळ आणि वेळ एकत्र आलेले आहेत आणि इथे आपल्याला सगळं साक्षी भावाने सगळं कळतं. ठीक आहे. मला सांगा हे एक्झाम्पल तुम्हाला कसं वाटलं? महाराजांना मी बघितलेलं आहे. महाराजांसोबत माझा संवाद झालेला आहे. महाराजांनी मला प्रत्येक वेळेला मदत केलेली आहे. महाराजांनी मला प्रत्येक वेळेला मदत केलेली आहे. ज्यांना कळालं त्यांनी सुरू करा टाइम ट्रॅव्हलिंगचा अभ्यास. मी मदत करायला तयार आहे की नाही? जे समजूतदार आहेत, हुशार आहेत, त्यांना कळलं. ज्यांनी नाही कळलं त्यांनी परत एकदा ऐका लाईव्ह सेशन. आनंद आहे, तुम्हा सगळ्यांना कळालं. आनंद आहे. हा, आता हे कसं करायचंय त्यासाठी तुम्ही दुर्गा प्रबोधिनीचे पहिले व्हिडिओ बघायचे. तुम्ही गड किल्ल्यांचा पहिले अभ्यास करायचा. एक 5 ते 6 गड किल्ले तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला तो पॅटर्न कळेल की कशा पद्धतीने आपण दुर्गा प्रबोधिनीच्या माध्यमातून गड किल्ले कव्हर करतोय. लक्षात घ्या, मी आता तुम्हाला ते सांगतो. आपण कथानक गोळा नाही करत. आपण गड किल्ल्यांचा इतिहास गोळा नाही करत. आपण गड किल्ल्यांचा आत्मा गोळा करतो. दोघांमध्ये फरक आहे. तुम्हाला लोकांना कळतंय का मी काय म्हणतोय ते? गड किल्ल्यांचा इतिहास गोळा करणं आणि गड किल्ल्याचा आत्मा गोळा करणं हे फरक आहे. मी गड किल्ल्यांचा आत्मा गोळा करतोय. तो आत्मा तुमच्या सगळ्यांमध्ये ओतायचा आहे मला. म्हणजे तुम्हाला महाराजांचं तुम्हाला जे काही अनुसंधान आहे ते जलद गतीने प्राप्त होईल. आतापर्यंत युट्यूबवरती तुम्ही सगळीकडे बघितलेलं आहे. इतिहासावरती चर्चा झालेली आहे. लोकांनी त्यांचे लॉजिक्स लावलेले आहेत, आहे की नाही? मला इथे इतिहासामध्ये पडायचंच नाहीये. मला आत्मा पाहिजे. त्या आत्म्याचं मला तुमच्या सगळ्यांसाठी अनुसंधान पाहिजे. समजलं? आता
अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचा आहे. आतापर्यंत दुर्गप्रबोधिनीचा जो विषय आहे त्याचा आध्यात्मिक अनुसंधानामध्ये खूप फायदा आहे. तुम्ही जर दुर्गप्रबोधिनीच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या साक्षीने आत्मसाक्षी रूपाने तुम्ही जर याचा अभ्यास केला तर तुमची आत्मिक प्रगती खूप जलद गतीने होऊ शकते. कारण की ऐतिहासिक आहे, भूमिशाही अभ्यास आहे, भूमिशाही अभ्यास आहे, तुमच्या आमच्या मातीशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे त्यातून सिंक्रोनाइज होऊन त्यातून खूप जलद गतीने तुमची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. ताई दोघांमध्ये फरक आहे ताई. हे पुस्तकी ज्ञान नाही ताई, हे आत्मिक ज्ञान आहे. आणि गड किल्ल्यांचा जो आत्मा आहे तो आतापर्यंत कोणी स्पर्श नाही केलाय, तो आपण सद्गुरु कृपेने स्पर्श करून तो तुमच्यापर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. ताई हरिश्चंद्रगडाचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगणारच आहे. प्रॉपर एक मोठा व्हिडिओ येणारच आहे ताई. आपल्याकडे जो अभ्यास आहे तो आध्यात्मिक अनुसंधानातून आहे. मी कथानकामध्ये प्रवेश करत नाही. माझा आध्यात्मिक अभ्यास आहे. मी आत्मिक रूपाने अभ्यास करतो. स्थूल देहाचा अर्थात मी स्थूल इतिहासाचा अभ्यास नाही करत. स्थूल देहातून सूक्ष्म देहात जायचं असेल तर पहिले नाम साधन घ्या, नामावरती चाला, नामावर चाला. अलग निरंजनचा अर्थ ताई सांगितलेला आहे. किती वेळा सांगायचा? जय आदेशचा अर्थ सांगितलेला आहे. किती वेळा सांगायचा? मागच्या कितीतरी लाईव्ह सेशन मध्ये गेल्या वर्षभराच्या जास्त काळापासून सुरुवातीपासून मी अलग निरंजन करतोय. आहे की नाही? आता अजून एक चांगली न्यूज तुम्हाला द्यायची इच्छा आहे. जीवन प्रबोधिनीबद्दल आहे. चांगली न्यूज तुम्हाला सगळ्यांना द्यायची इच्छा आहे. लवकरच जीवन प्रबोधिनीचे रेग्युलर सेशन्स घ्यायचा माझं प्लॅनिंग चाललेलं आहे. त्यासाठी वेळ काढतोय. आहे की नाही? त्यासाठी वेळ काढतोय. जीवन प्रबोधिनीचं रेग्युलर सेशन्स घ्यायला सुरुवात करणार आहे. ज्यांच्या घरामध्ये आर्थिक त्रास आहे, ज्यांना स्टार्टअप आहे किंवा ज्यांना काहीतरी जीवनामध्ये करायचं आहे, त्यांच्यासाठी माझ्याकडे एक प्रोटोटाईप आहे. तो प्रोटोटाईप मी जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांना आणणार आहे. सगळी सोंग घेऊ शकतो पण त्याला पैशांचं सोंग नाही घेऊ शकत. आहे की नाही? तर ते जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून ते येणार तुमच्यापर्यंत. आनंद आहे. छत्रपती शिवरायांचा फोटो बघण्याची इच्छा अजून असेल तर हॉलमध्ये फोटो लावलाय महाराजांचा, तो दाखवतो. जर बघण्याची इच्छा असेल तर फोटो दाखवतो. भरडेताई करत आहे तुम्ही ते व्रत. काळ भैरव जयंती निमित्त तुम्ही काळ भैरव महात्म्य पाठ क्रमांक 1, पाठ क्रमांक 2, पाठ क्रमांक 3, पाठ क्रमांक 4 युट्यूब वरती व्हिडिओ आहे तो बघा. काळभैरव जयंतीनिमित्त काळभैरव महात्म्य बघा. काळभैरव महात्म्य बघा.
महाराजांना खडावा अर्पण केला तरी चालतोय, पण मूळ तुमचा खडावा तुमच्या आत्म्याचा आहे, प्रकृती पुरुषाचा आहे. चालेल चव्हाण, करा चव्हाण. तुम्ही इतकं तुम्ही हे नका करू. अंतर्मुख व्हायला शिका चव्हाण, अंतर्मुख व्हायला शिका. दादा मी 9 इयर्सची आहे. अरे बेटा बघू दे. काय बेटा काय झालं? दादा मी 9 इयर्सची आहे. माझ्या आईच्या मोबाईलवरून तुमच्याशी बोलत आहे. मी तुमचं लाईव्ह नेहमी समजेल तसं ऐकते. पारायण पण ऐकते. माझी स्कूल संपली की. हो ना बेटा, आनंद वाटला आहे की नाही. आणि आईचं ऐकायचं बेटा, ठीक आहे. आई जीवनातली पहिली गुरु आहे बेटा, ठीक आहे. आईचं ऐकायचं, आईला त्रास नाही द्यायचा, आहे की नाही. शनिवारी काळ भैरव जयंती आहे. माझ्या वतीने तुम्हा सगळ्यांसाठी स्मशान पारायण आहे. बाकी दिवसभरात तुम्ही उबंटू करा, तुम्ही काळभैरव महात्म्य बघा, तुम्ही कालभैरव पुरातन पाठ करा, तुम्ही काळभैरव अष्टक करा, जे आवडेल ते करा. माझ्या हाताने उतारे नाही निघत नाहीकोडे. मी कोणाला भेटत पण नाही. माझ्याकडे सगळे प्रतिनिधी असतात, ते सगळे कामं करतात. मी माझ्या हाताने कोणाचे उतारे काढत नाही. नाही, मला तेवढा वेळ आहे. अच्छा, चला शेवटचे 15 मिनिटं राहिली. कुलदेवतेचा मोठं नाही, मूर्ती फोटो तरी पाहिजे. सुपारी नाही ठेवू शकत. सुपारी फक्त पंचायतनामध्ये मध्ये असते, ₹1.25. कुलदेवतेचा फोटो लागणार तुम्हाला. बनवून घ्या, बनवून घ्या. खूप लहान मुलं बघतात आपलं. खूप लहान मुलं घरामध्ये हट्ट करतात की आम्हाला दादांचं बघायचं आहे की नाही. दादांचं आम्हाला लाईव्ह सेशन बघायचं. खूप लहान मुलं हट्ट करतात. मी पण भेटलोय लहान मुलांना. ऑफिसमध्ये आले होते नोव्हेंबरमध्ये ना, आपल्या या आठवड्यामध्ये लहान मुलं आले होते. त्यांचे एक एक प्रश्न बघून माझ्या डोक्याला मी हात लावला. म्हटलं ही आजीबाई आहे, ही लहान मुलगी नाही. ही आजीबाई आणि हा आजोबा आहे. खूप हुशार झाले. त्यांना योग्य फीडबॅक पाहिजे असतो. त्यांना त्यांचा स्पंज ओला असतो ना, नॉलेज गेन करून करून, तर त्याचा फायदा होतो. त्यांना व्यवस्थित नॉलेज जर मिळालं ना, तर त्यांचं जीवन सुरक्षित होतं, संरक्षित होतं आणि संस्कारित होतं. गाणगापूरची डेट सांगा ताई. अजून नाही ताई, पहिले दत्त जयंती होऊन जाऊ दे. आता खूप पब्लिक येते तिकडे ताई, तुम्हाला नाही जमणार तिथे. दत्त जयंतीच्या आसपास खूप पब्लिक असते. दत्त जयंती होऊन जाऊ दे ताई. मी जरा चौकशी करतो व्यवस्थित, आणि गाणगापूरचं डिसेंबर एंडिंगच्या अनुषंगाने मी प्लॅनिंग करतो. बघू दे मला सगळं सेटअप आहे की नाही. मला वेळ लागणार. चालेल, फक्त गुरुचं जप आणि पोथी वाचन केलं तरी चालतंय. दादा तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर देत नाही ताई. खूप प्रश्न येतात ताई. कदाचित स्किप झाला असेल. प्रश्न स्किप होतात ताई. याचा अर्थ असा नाही की मी प्रश्न इग्नोर करतो. ओम नमो काल भैरव. अच्छा, आनंद आहे. तुमच्या नातीचा वाढदिवस आहे. अतिशय सुंदर.
चला आता तुम्ही मला महाराजांच्या फोटोची विनंती केली, मी तुम्हाला फोटो दाखवतो. तुम्हाला फोटो दाखवतो. आहे की नाही? आहे की नाही? आता फोटो बघायचा होता, मग विनंती केली आणि तुमच्या प्रत्येक विनंतीला मला कृती करावीच लागते. विनंतीला अनुसरून कृती करावीच लागते. दत्ता, जय गुरु दत्ता. आहे की नाही? तो फोटो सुद्धा माझ्या लहानपणापासूनचाच फोटो आहे तो. आहे की नाही? माझ्या पॅडवरती, नोटपॅडवरती होता ना, तेव्हापासूनचाच फोटो आहे तो. तर शनिवारी रात्री जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, कारण स्मशान पारायण आहे. स्मशान पारायणामध्ये खूप आशीर्वाद असतात. काळभैरव जयंती आहे. काळभैरव जयंती आहे. ठीक आहे, सहभागी व्हा सगळ्यांनी. संतान प्राप्तीचं जे दिलेलं आहे कविता ताई, ते तुम्ही करा. आहे की नाही? ते तुम्ही करा. राजगुरू भाऊ, तुम्हालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, जीवन प्रबोधिनीचं काम लवकरच सुरू होणार आहे. लवकरच सुरू होणार आहे. शिक्षण झालं नाही म्हणून पश्चाताप होतोय, काही सुचत नाही. मग शिक्षण करा नाईकवाडे, शिक्षण करा. तुम्ही मुलं ना शिक्षणाला हलके घेता आणि जीवनाचं वाटोळं लावता. शिक्षण नसेल ना तर क्रिएटिव्हिटी येत नाही, काही स्टँड नाही मिळत सोशल लेवलला. शिक्षण घ्यायला शिका. शिक्षणाला जितकं हलकं समजाल तितकं नुकसान होईल. इफ यू लर्न मोर देन यू विल अर्न मोर. शिक्षण घ्या. ठीक आहे. हरकत नाही ताई, पारायण करताना 2 दिवस गॅप झाला ताई, माफी मागा परमेश्वराची आणि ते 2 दिवसाचं पारायण भरून काढा. जरा महाराज भक्तांना त्रासातून बाहेर काढताना परीक्षा घेतात का? हो ताई, महाराज परीक्षा पण घेतात आणि खूप हाणतात पण. बिलकुल बिलकुल, स्मशान पारायण नाईटचं करा भैरवनाथ टेम्पलमध्ये, आनंद आहे. गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा. हो. ओम नमो काल भैरव काली. शनिवारचा टाइम जो आहे तो रात्री 10:30चा असेल. शनिवारी रात्री 10:30 वाजता एकत्र यायचंय आणि 11 वाजता पारायण सुरू होणार. म्हणजे दर शनिवारी आपण 11:45 वाजता येतो. यावेळेला स्मशानामध्ये 15 मिनिटं लवकर यायचंय, कारण त्यावेळेला काही महत्त्वाच्या सूचना पण देणार मी स्मशानातून. जे मला त्या मालकाने सांगितलं की तुला हे बोलायचंय, मी तिथे बोलणार तुमच्या सगळ्यांसाठी. माझ्या स्वतःचं काहीच नाहीये. तो मला सांगतो बोलायला तर मी बोलतो. माझी कमिटमेंट ती कमिटमेंट आहे. मी माझ्या कमिटमेंटमध्ये कमी नाही.
तुम्ही सगळे सुद्धा कमिटेड व्हा, सगळ्या बाबतीत, सगळ्या बाबतीत. स्मशान पारायणाची पूर्वतयारीमध्ये काय आहे की जर ॲज इट इज तुम्हाला जसं करायचं तसंच करायचं, तुम्हाला त्यात काही बदल नाही करायचा आहे, काहीच बदल नाही करायचा. अरे वाघ, काय चाललंय वाघ, कुठे आहे? स्मशान पारायण फलदायी ठरते. मी तुम्हाला आता सांगतो काय आहे. काल पण माझी एक अपॉइंटमेंट झाली ज्युपिटरमध्ये. एक ताई आहे, त्या सिरियस कंडिशनमध्ये होत्या. त्यांची माझी अपॉइंटमेंट मला वाटतं 8 नोव्हेंबरला झाली होती, पहिली इमर्जन्सी अपॉइंटमेंट ICUमध्ये. त्यावेळेला ते लास्ट स्टेजला होत्या. डॉक्टरने सांगितलं आता खूप कंडिशन खराब आहे, त्या शुद्धीमध्ये येत नव्हत्या. त्यांच्या घरच्यांनी तुपाचा दिवा लावला, स्मशान पारायण सुरू केलं, तर ते शुद्धीवरती आल्या. त्यांनी 8 नोव्हेंबरला अपॉइंटमेंट घेतली होती, त्यांनी परत काल अपॉइंटमेंट घेतली. ठीक आहे, काल परत त्यांनी 24 तारीख होती काल, तर कालची जी कंडिशन होती ते पहिल्या कंडिशनपेक्षा त्या शुद्धीवरती पण आलेल्या आहेत आणि आता त्यांची रिकव्हरी व्हायच्या मार्गावर आहे. म्हणजे तुम्ही सगळे समजता मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही सगळे समजता. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की स्मशान पारायणाचं उद्दिष्टच आहे की स्मशान देवतेची कृपा प्राप्त करावी आणि मृत्यूवरती विजय प्राप्त करावा. हे स्मशान पारायणाचं उद्दिष्ट आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या कौटुंबिक त्रासामध्ये आम्ही सहभागी तर आहोतच, आणि तिथं त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला स्मशान पारायण सांगितलेले करायला, ते तुम्ही करायचं. ताई जय योगेश्वर ताई, भागवत भाऊ एकदम व्यवस्थित आहे. भागवत भाऊ एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे, चला शेवटचे 5 मिनिटं राहिली. जीवन प्रबोधिनीची सुरुवात होणार आहे लवकरच. जीवन प्रबोधिनीची सुरुवात लवकरच होणार आहे. ठीक आहे, जीवन प्रबोधिनीची सुरुवात लवकरच होणार आहे आणि रेग्युलरली सुरुवात होणार आहे. मी तसा वेळ काढतोय तुमच्या सगळ्यांसाठी, महिन्यातून 2दा तरी वेळ काढीन. माझा प्लॅन आहे 2रा शनिवार आणि 4था शनिवारी लाईव्ह सेशन घ्यावं जीवन प्रबोधिनीचं. 2रा आणि 4था शनिवार लाईव्ह सेशन घ्यावं संध्याकाळच्या वेळेला. म्हणजे आपली जी पारायण साधना आहे त्याच्या आधी जीवन प्रबोधिनीचं लाईव्ह सेशन घ्यावं. तर असं जर तुम्हाला सगळ्यांना वाटतं की शनिवारी संध्याकाळी समजा 9 ते 10 1 तास जीवन प्रबोधिनीसाठी द्यावं, जेणेकरून तुम्हाला माझी मदत होईल तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या प्रपंचामध्ये. अध्यात्मामध्ये मी तर आहेतच, पण प्रापंचिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला माझी मदत घेता येईल. तर 1 तास द्यावा शनिवारी 9 ते 10, 2रा आणि 4था शनिवार. तर तुम्हा सगळ्यांना काय वाटतं मला कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नाहीतर मला तुम्ही रविवारी होणाऱ्या 11 वाजताच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगा. 2-4 लाईव्ह सेशन होऊन जाऊ दे, सगळ्यासोबत डिस्कशन करीन, त्यातून एक कन्क्लुजन काढीन आणि मग जीवन प्रबोधिनीची सुरुवात करीन. कारण एकदा मी सुरुवात केली तर मी काय ती थांबवत नाही, आहे की नाही? तर मी काय ती थांबवत नाही. त्याच्यामुळे मला सुरुवात करण्याआधी मला पूर्णपणे स्टडी हवा की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजाव्या लागतील, प्लॅटफॉर्म्स दाखवायला लागतील, कुठे कसं काय करायचं सगळं समजावायला लागेल, आहे की नाही? मग जीवन प्रबोधिनीचा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. मोस्टली व्यावसायिक दृष्टिकोनातून नोकरी वर्गासाठी तर माझ्याकडे उपाय आहे, ते उपाय तुम्ही कराल तर नोकरीचं काही एवढं हे नाही आहे. पण व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे.
मार्केटमध्ये असाल तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे, कारण की मी मार्केटची व्यक्ती आहे. मार्केटमध्ये माझा बोल्ट आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हा लोकांना मार्केटचं ट्रेडिंगचं कसं करायचं, काय करायचं, इंडियन मार्केट, इंटरनॅशनल मार्केट, क्रिप्टोज, सगळ्यांमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन की कशा पद्धतीने याच्यामध्ये ट्रेड होतं. आणि ह्याच्यामध्ये मोस्टली करायचं असेल तर होम बेस्ड बिझनेसच करायचा असतो. म्हणजे काही खर्च नको, काही इन्व्हेस्टमेंट नको, फक्त तुमच्या व्हॉट्सअपचा आणि फेसबुकचा आणि यूट्यूबचा तुम्हाला पूर्णपणे सदुपयोग करता यावा. महिलांनी करू नये ताई गुरुचरित्र पारायण, संक्षिप्त गुरुचरित्र करायचं. जीवन प्रबोधिनी जॉईन करा चव्हाण, मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. जीवन प्रबोधिनी प्लॅटफॉर्म पण देणार तुम्हाला चव्हाण. नुसतं मी लेक्चर द्यायला नसतो इथं, मला तुम्हाला प्रॅक्टिकली त्या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला ठेवीन, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरामध्ये फायदा होईल. तुम्हाला सगळी सोंग घेता येतात, पैशांचं सोंग नाही घेता येत ना. आधी पोटोबा केल्यानंतरच विठोबा उभा होतो. त्याच्यामुळे आधी आपल्या घरच्यांचं पोट पाणी व्यवस्थित झालं की तुम्ही महाराजांच्या मार्गामध्ये निश्चिंतपणाने स्वतःला तुम्ही करू शकता. घरच्यांना सांगू शकता की माझ्या मागे लागायचं नाही, तुम्हाला महिन्याचे पैसे दिले तर माझ्या मागे लागायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. समजलं? त्याच्यामध्ये काय होतं की तुमचं अध्यात्म पण चांगलं चालेल, तुमचा प्रपंच पण चांगला चालेल, असं माझं सांगण्याचा माझा अभिप्राय आहे. तर माझा हा जो अभिप्राय आहे, टायमावर धावपळ नाही होणार राजगुरू. तुम्ही स्मशान पारायण जे दैनंदिन पारायण आहे तसंच करायचं, फक्त मी स्मशानात असणार आहे, तुम्ही तुमच्या घरी असणार आहे. मग जीवन प्रबोधिनीमध्ये समजा तुम्ही फुल टाइम काम करताय, मग त्याच्यामध्ये पार्ट टाइम काम कसं करायचं ते पण सांगेन, आहे की नाही. महिला वर्गाने कसं काम करायचं ते पण सांगेन. पण शिक्षण आलं पाहिजे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी जोडलेला विषय आहे. शिक्षण असलं पाहिजे. कमीत कमी व्हॉट्सअप ऑपरेट करता आलं पाहिजे, फेसबुक ऑपरेट करता आलं पाहिजे, यूट्यूब ऑपरेट करता आलं पाहिजे. मग तुमची जी रिक्वायरमेंट आहे ना, आहे की नाही, आहे की नाही, तर तुमचे जे विषय आहेत ना, तर ते होतील व्यवस्थित. काही चिंतेचं कारण नाही. चला आता वेळ झाली साइन आउट करायची. आता भेटूया. ऐक की नाही, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. ठीक आहे, 4 वर्ष झालं सोमवार करते, आता मी तो सोडायचं म्हणतो. ठीक आहे, तुम्ही सोडा सोमवार, हरकत नाही, पण काळ भैरव स्मरणात राहा. काळ भैरव स्मरणात राहा, हो की नाही. आता भेटूया शनिवारी रात्री 10:30 वाजता काळ भैरव जयंती निमित्ताने या शुभ मानस पर्वावरती आपण आपलं स्मशान पारायण करू. ठीक आहे, आनंद आहे. आता साइन आउट करायची परमिशन द्या. जय योगेश्वर भाऊ, जय आदेश, जय. आजच्यासाठी सेवा गुरुपुष्यमृत आहे. आज तुम्ही फक्त आणि फक्त महाराजांचं नामस्मरण करा. ऍक्च्युली गुरुपुष्यमृत योगावरती सोनं विकत घ्यायचं असतं. 1 ग्राम, 2 ग्राम, 3 ग्राम सोनं जर विकत घेतलं ते सोनं घ्या, तुम्ही तुमच्या देवाऱ्यात ठेवा. ठीक आहे, आणि त्याच्यावरती महाराजांचा जप करा. आहे की नाही. आता साइन आउट करायची परमिशन द्या. 12:30 झाले. ठीक आहे, तुम्ही सगळेजण तुमचा वेळ काढून इन्व्हॉल्व होताय, अतिशय आनंद वाटला. आता भेटूया शनिवारी रात्री.
ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट. जय आदित्य.